1 कप मुगाची डाळ 5-6 तास भिजवून घेतली. मिक्सरच्या भांड्यामध्ये आवडीनुसार भरपूरशी हिरवी मिरची, 6-7 पाकळ्या लसूण, अर्धा चमचा जिरे आणि थोडंसं मीठ घालून वाटून घ्यायचं. याच्यामध्ये भिजवलेली मूग डाळ घातली. थोडंसं पाणी घालून रवाळ असं वाटून घ्यायचं. आता या पिठामध्ये पाव चमचा हिंग घातलं, अर्धा चमचा हळद घातली. 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घालायची आणि सगळं छान मिक्स करून घ्या. चवीनुसार मीठ वाढवलं. 1 टेबलस्पून तीळ घातले. इडली पात्राला तेल लावून त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते असं भरून घ्यायचं. स्टँडचे ते इडली कुकरमध्ये ठेवून 15 मिनिटं हे वाफवून घेतलं. थंड झालं की या इडल्या अशा काढून घ्यायच्या. याच्या लांब लांब अशा चकत्या कापून घेतल्या. कडक तेलामध्ये या ज्या वड्या आहेत त्या सोडल्या आणि मध्यम आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्या. हे बघा, छान कुरकुरीत अशा मूगडाळ कोथिंबीरीच्या स्टिक्स ज्या आहेत त्या तयार झाल्या. सविस्तर रेसिपी पाहण्यासाठी मराठी किचनला जरूर भेट द्या.